आज सकाळी लवकर तयार होऊन चोपडे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या लोकव्याख्यानाच्या निमित्ताने त्यांच्या घरीच नाश्ता आणि चहापान उरकून ॲडव्होकेट सुमित चोपडेंसोबत नाशिकहून पिंपळगाव बसवंतकडे प्रयाण केले. जाता जाता वाटेत मित्र अभिजित वनारसे आणि गणेश जाधव भेटले. त्यांनाही सोबत घेऊन आम्ही लोणवाडीत पोहोचलो. तिथे प्राध्यापक सुधाकर चोपडे सरांनी स्वागत केले. सुरुवातीला चोपडे कोल्ड स्टोरेजला भेट देऊन मी लागली स्टेजवर जाऊन लोकव्याख्यानास सुरुवात केली. स्वर्गीय विष्णुआप्पा चोपडेंच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य व्याख्यान आयोजित करून लोणवाडीच्या चोपडे कुटुंबियांनी समाजापुढे आदर्श ठेवला. तासाभराच्या लोकव्याख्यानातून शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, नातेसंबंध, रूढी परंपरा अशा सर्व विषयांना स्पर्श करून मी प्रबोधन केले. लोकव्याख्यान संपल्यावर आयोजकांचा सत्कार स्वीकारून तिथून पुढे सुमारे अर्धा तास नाशिक जिल्ह्यातून आलेल्या सर्व पै पाहुण्यांच्या व्याख्यान आवडल्याच्या प्रतिक्रिया स्वीकारल्या. आलेल्या बहुतांशी श्रोत्यांनी आणि पाहुण्यांनी माझ्यासोबतचे फोटो आणि शब्द मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लगबग केली. त्यांचा उत्साह, प्रतिसाद आणि आशीर्वादाने मीही भारावून गेलो. प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल चोपडे कुटुंबियांचे मनापासून आभार.